विधानसभेसाठी मनसे 225 ते 250 जागा लढणार. काहीही करून विधानसभेत आमदार सत्तेत बसवणार. मेळाव्यात राज ठाकरे यांची घोषणा. तर 1 ऑगस्ट पासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचलं. उद्या सकाळी 8:30 पर्यंत रेड अलर्ट जारी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस. विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो. मुंबईतल्या 7 तलावात 66% पाणी साठा. सोमवारपासून 10% पाणी कपात मागे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा. मदत आणि बचावासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीची सध्याची पाणी पातळी 16.60 मीटरवर. धोक्याची पातळी ही 17.50 मीटरवर. बदलापूर शहराला पुराचा धोका. शाळांनाही सुट्टी जाहीर. पिंपरी चिंचवडमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. 180 घरांच्या प्रकल्पात पाणी तुंबलं. पाणी शिरल्यानं दुचाकीही पाण्यात. कोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो. अजूनही मुसळधार पाऊस कायम. दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. सतत 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्र रूप. जास्त पावसामुळे दुबार पेरणीचं संकट. पुजारी टोला, शिरपूर, कालीसरार धरणातलं पाणी सोडलं. मुसळधार पावसामुळे पुण्यातला भिडे पूल पाण्याखाली. वाहतुकीचे काही पूल पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोयना धरणातील विसर्ग आज वाढवला जाणार. सुरक्षेच्या कारणास्तव आमणापूर पूल बंद.